Hi guys, good morning. So this is day 2 of कर्नाटका ट्रिप, गोकर्ण ट्रिप. तर आता वाजलेत 7 मॉर्निंगचे. आम्ही सगळे आता फ्रेश आंघोळ बिंघोळ केली आहे आणि आम्ही आता कारवारपासनं गोकर्णाला जाणार आहोत. ही आमची आजची ट्रिप आहे. ॲज फार ॲज जाम मजा येते. काल इथे रात्री खूप पाऊस पडला, तुम्ही बघू शकता अजूनही ढग आहेत. खूप पाऊस पडला आणि लिटरली रात्री टेम्परेचर एवढं डाऊन झालेलं की आम्हाला पंखे बंद करून, दुपारी आम्हाला गरम होत होतं, रात्री आम्हाला पंखे बंद करून आम्ही झोपलो होतो. तुम्हाला मी आजचं क्विक आयटनरी सांगतो की आता आम्ही काय काय कव्हरअप करणार आहोत डे 2 मध्ये. तर आम्ही आता होणावरपासून गोकर्णाला जाणार आहोत. ऑन द वे आम्हाला महाबळेश्वर टेम्पलला जायचं आहे आणि महागणपती टेम्पल करणार आहोत आपण. तर तिकडे ट्रेडिशनल वेअर्स कंपल्सरी आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेल्समध्ये जाऊन चेक इन करून मग थोडं फ्रेश आणि कपडे आम्ही चेंज करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही याना केव्स आणि विभूती फॉल हे 2 लोकेशन्स कवर करणार आहोत. तर बघू, जर आम्हाला दिला चान्स तर याना केव्समध्ये आम्ही जाऊ. जर पाऊस जास्त असेल तर आय गेस ती लोकं देणार नाहीत. तर बघू, तुम्हाला जे काय ते आम्ही तुम्हाला अपडेट्स आणि देत राहू. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नक्की एन्जॉय करा. होप तुम्हाला आवडेल. आता सगळेजण खाली रेडी होतात आहेत आणि मला आता खाली जावं लागेल कारण वरती पाऊस आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे डे 2. आम्ही फुल असं ट्रेडिशनल आउटफिटवरती आहोत. तुम्ही विचार करत असाल की आम्ही काय म्हणजे एवढं सभ्य बनून कुठे चाललो आहे. तर नाही, मी आयटनरी आधी मॉर्निंगला सांगितलेलं आहे काय? हां, मग ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आम्ही आज कुठे आलो? महाबळेश्वर टेम्पल. आजची जर्नी आपली गोकर्णाला आहे. ऑन द वे आपण महाबळेश्वर टेम्पल करणार आहोत आणि गणपतीचं मंदिर करणार आहोत. मग काल संध्याकाळपासून तरी आमचं मोस्टली तेच चालू आहे, मंदिर आणि आज मोस्टली हाफ डे मध्ये मंदिर पूर्ण कम्प्लीट करून टाकायचे आणि मग नंतर आपलं काय प्लॅन आहे? पार्टी मोड. याना केव्स आणि विभूती फॉल्स हे 2 याना केव्स आणि विभूती फॉल्स. आणि उद्याचं जे असेल ते तुम्हाला सांगतो आणि बाकीचा आजच्या दिवसाचा अपडेट तर येतच राहणार आहे तुम्हाला. तर मग तुम्ही बघू शकता आमचा आउटफिट. असं लुंगी घातली, पैजामा घातला, यांनी लुंगी घातली आणि तिकडे बघू आता. होपफुली तिकडे बहुतेक लुंगी कंपल्सरी आहे. तर असेल तर तिकडे आम्ही तिकडे घेऊ आणि बघूया. लेट्स ट्राय व्हॉट हॅपन्स. आता तुम्हाला डायरेक्ट गाडीत भेटतो किंवा त्या टेम्पलमध्ये गेलो की आम्ही भेटतो. चलो बाय. हो, आता आम्ही निघालोय. कुठे चाललोय आपण? फर्स्ट टेम्पल. येस, चिंटी. बघा तुम्ही चिंटीचा लुक. टीचर दिसते. ओंकार गाडी चालू. आणि आमचं नशीब खराब आहे, पण एवढं पण खराब नव्हतं. गाडी लोड करताना पाऊस नाही आला, तर लागले असते आमची. मला परत जाऊन आंघोळ करून ॲज पर आयटनरी आमचा एस्टिमेट टाइम होता 8:30 वाजता निघायचा आणि आता 10 वाजलेत. त्यात पाऊस अजून पडतोय. म्हणजे काय गेला पण किती घाणेरडा पाऊस आहे. अरे तो बोलतो की तुमच्या आयटनरीच्या प्लॅनवरती मुतून जाणार. तर आता तुम्हाला मुतलो मी ऍक्च्युली तो मुतला. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट टेम्पलमध्ये भेटू. तोपर्यंत आम्ही जसे कसे बसलोय. इथे तरी बेटर त्या गाडीमध्ये तर लागले बसायचं. हा ऍक्च्युली माझी बॅग आहे ना. काय आले काय माहिती बाई. काय मूड चेंज किती फेक आहे रे. किती फेक आहे. फेक एवढं नाटक करून असं चांगलं म्हणजे आज दोन मूड खराब असेल, मूड खराब आहे कॅमेऱ्याला. हाय डोकं पडलेलं आहे पण मी नाटकी करणार. तो सिल्वरवाला असतो ना, एकदम नवीन आणलेला. आणि जेव्हा पण रडायचे ना असं कॅमेरा करायचं.
आम्ही इडागुंजीला पोहोचलेलो आहोत गणपती मंदिराला. आजचा पहिला स्पॉट इडागुंजी. गाडीमध्ये अशी पॅकिंग करून आम्ही सगळे बसलोय. एक जण जास्त पडतोय गाडीमध्ये, तर मग ते पॅकिंग आणि सामान एवढं आहे की वेळी जागाच नाही गाडीमध्ये बसायला. तरी आता बोललो की चल जाऊ द्या, हे जवळ लाईनीत आहे, रस्त्यात पडतं आणि गणपतीचं मंदिर आहे तर मग जायचं ऑब्वियस आहे. तर मग सगळं खूप परिश्रम करून ट्रेडिशनल्स घालून साड्या आणि लुंगी कुर्ते सगळं घालून चाललंय आणि लेट्स सी, वी आर व्हेरी एक्साइटेड. विल कीप यू अपडेटेड. हे मेन रोड आरामात. तुम्ही एकत्र पुढे राहा, तुम्ही थोडा वाटतात. हे असं काय बोलतात त्याला, हे ॲक्च्युली जो हायवे आहे त्याच्यापासून खूप आत आहे, लाईक 2 किलोमीटर्स आत आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कार किंवा असं पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आहे, बसेस पण आहेत. एवढा छोटे रस्ते पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मला दिसला नाही. रिक्षा अरे बस आहे ना, पब्लिक हो, बसची फ्रिक्वेन्सी ती तुम्ही बघून या. फ्रिक्वेन्सी तर माहित नाही आम्हाला कसं ते, पण काय मोस्टली मी प्रिफर करेन की गाडीनीच यावं, हेच मी प्रिफर करेन. हो, आता तुम्हाला पुढचा अपडेट आम्ही पुढे देऊ. लवकर. आता आमची घाई अशी आहे कारण पाऊस पडला तर आम्ही सगळे भिजणार, छत्री एक पण नाही. हे मार्केट आहे, मार्केट आपण नंतर कव्हर करूच. येताना हॅलो, काय घेताय सांगा. आता सध्या तरी हे आपण काय बोलतात, जोरात बोल. दक्षिणा ज्या सामान घेतलेलं आहे आणि जे आमच्या पोरी आहेत ते हार घालतायत. डोक्यावर ते गजरा रे, गजरा गजरा नाही येते, गजरा नाही वेगळे ते गजरा नाही येते. गजरा असं बोलू नका, गजरा नाही. मग काय तो गजरा हा एकच गजरा आहे, बाकी सुशांतला उडवून मी तेच बोलते, गाडीत लावायला खायला बी वाटतंय ना. तो गाईज आता आम्ही कसू मागे बंद करू. सो हाय गाईज, तर आता आम्ही गणपतीच्या मंदिरात आलोय. ध्रुवांची जोडी घेतली आहे. बोलला तू झालं सोड. तर आता आम्ही आज चाललोय. आज आम्ही गजरे घेतले. तर आता आम्ही आज चालू आहे टेम्पलमध्ये आय गेस शूट करायला नाही भेटणार, म्हणून तुम्हाला आम्ही डायरेक्ट आल्यावरती भेटतो. बाय. ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्. तर आमचं केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. आता मी बी महाबळेश्वर जरा बघू दे ना मला, खूप सुंदर दिसते. मंदिर खूप सुंदर आहे. आमचं दर्शनही खूप छान झालं. पाऊसही आम्हाला आत्तापर्यंत तरी साथ देतोय. लेट्स सी नंतर काय होईल, पण वी रिअली होप साथ देईल. आणि ते अशी खूपच असे फिरतात प्रसाद हे करू. तर आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही महाबळेश्वरात जातोय. ते गाईला थोडंफार आम्हाला लँग्वेज बॅरियर येतोय आमचं थोडाफार. आणि ती लोक काय म्हणतात ते आम्हाला समजत नव्हतं. ते आम्ही नारळ वगैरे आपल्या इकडे कसं तिकडे देतो ना, तो बोलला की नारळ बाहेर फोडायचं, तर त्यांच्या भाषेत बोलतो. काय
नंतर त्यांना हिंदीमध्ये बोललं तर नाही. नंतर हिंदीमध्ये बट ते प्रेफर करतात. दे ना गाडीतनंच दे ना. अनिश घेऊन ये बाहेर. तर आता आम्ही निघतोय. गाईना देतात. कसं झालं तुमचं दर्शन? मस्त झालं आमचं दर्शन. भेटू आता. पडतोय यार. पाऊस पडतोय. आम्हाला आता भिजावं लागणार आहे. 2 मी काय विचार करतोय, मी आज शॉर्ट्स घातले, लुंगी काढून जाऊ का? या पावसाने आम्हाला साथ दिली असं मी म्हणाले थोड्या वेळापूर्वी, पण असं नाही. देतोय तो साथ, एवढा पण जोरात नाही पडत. बस नको बोलू बाबा. अशा चांगल्या ठिकाणी एवढा हल्लोळ करताय ती लोक. हा नाही यार. म्हणायचं आहे ना. ठीक आहे. तुम्ही हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा. अजून आमचा एक स्पॉट आहे. अजून 3 स्पॉट आहेत आजच्या दिवसाचे. आता एकच झालेला आहे. सुरुवात आहे या दिवसाची. 11 वाजलेत आता. एकच स्पॉट झाला आमचा. आणि ॲज पर आयटनरी आपण टाइम तेवढाच देतोय. 1 तासाच्या वरती आपण जात नाही. आयटनरी मग महाबळेश्वर देऊन नको. ठीक आहे, हे चांगलं झालं. आम्ही ऍड केलंय म्हटलं. पण चांगलं होतं. चला आता आम्हाला प्रसाद आम्ही घेतलाय आणि आता आम्ही निघतो, कारण पाऊस खूप पडतोय. चला हे होतं डायरेक्ट गाडीमध्ये भेटतो. बाय. आता आम्ही पॉज कर. वारा पॉज करा. हां, तर आता आम्ही निघालोय इडागुंजीवरनं. आमचा आता नेक्स्ट स्पॉट आहे त्याचं वॉलेट आहे गोकर्णामधील गोकर्णामध्ये बॅग मध्ये टाक. महाबळेश्वर टेम्पल. महाबळेश्वर मंदिर. झालं तुमचं? 1 मिनिट थांब. हां, तर आता आम्ही इडागुंजी टेम्पलमधनं निघालो आहे. आणि आमचा आता सेकंड स्पॉट म्हणजे महाबळेश्वर टेम्पल आहे, जे आहे गोकर्णला. आणि तेथे पोचायला आम्हाला 1.5 तास लागतोय. आणि ते टेम्पल आय गेस 12 वाजता बंद होतं ना? 1 वाजता. 1 वाजता. पाणी नाही घेतलं ना आपण. जाम कट टू कट टायमिंग चालू आहे. बघू आम्हाला पॉसिबल असेल, आम्हाला भेटलं तर. गाईच यार बीप. नंबर 1. कुठे आपण देवदर्शन करतोय? ते बस आणि ह्याच्यामधून. देवा भाई थांबत पण नाही ती. कसे चाललेत म्हणजे श्रावणी सारखी तेच वाटतं. लेफ्ट साइड वीक आहे तिची. आता आम्ही इथे महाबळेश्वरच्या टेम्पलला पोचलेलो आहोत. टेम्पल ओपन आहे, चांगली गोष्ट आहे. आणि या टेम्पलला येत असाल तर मुलींनी साडी किंवा कुर्ती अशी घालून यायची. जीन्स आर नॉट अलाउड. आणि बॉईजसाठी लुंगीज मॅन्डेटरी. तर आता एक फनी सीन काय आलं आहे की आम्ही लुंगी घातली आहे. मी लुंगी घातली आहे, बाकीच्यांनी नाही घातली आहे. तर बघू त्यांना आता लुंगी आम्हाला, त्यांच्यासाठी आम्हाला लुंगी. तर मित्रांनो टेम्पलचा टायमिंग आहे दुपारी मॉर्निंगला आहे की 6 वाजता ओपन होतं ते दुपारी 1:30पर्यंत. आता इथे गुगल मॅप्सवरती तुम्हाला दाखवत असेल 12चा टायमिंग जर तुम्ही महाबळेश्वर टेम्पल येत असाल तर. पण इथे जेव्हा मी लोकल्सला विचारलं तेव्हा ती लोक बोलले की 1:30पर्यंत असतं उघडं टेम्पल. तर आता आम्ही बसलो आहे इकडे या लोकांची वाट बघत, कारण आम्ही गाड्या घेऊनच आत आलेलो आणि मी एकटा उतरलो आहे. आणि ही लोक आता चालत येत आहेत, काय माहिती किती वेळ लागेल. तोपर्यंत मी इथे शांत बसलो आहे. ते मागे टेम्पल आहे. Meanwhile, पॉकेट मध्ये घालते फोन. तुम्हाला एकटंच घालायचं, तुम्हाला कसं वाटतंय? अरे नाही घालू आम्ही, थांब. फोटो नाही काढायला पाहिजे ऐका ना पुढे आम्ही सांगितलेली लुंगी घाला आधीच, पण नाही. मग आता इथे रस्त्यात लुंगी घालायला लागते. कसं वाटतंय ना? ह्यांना मस्ती होती ना आधीच सांगितलेली.
मी आणली पण होती. ठीक आहे, माझी मुफ्त होती. मी तर आधीच बोललेलो घालूया, ऐकत नाही. तू गप्पाच बस. हे बघा आता कसे घालतायत बघा. सपोर्ट करतो. तर बाकीच्या बॉईजचा जाम पोपट झालेला आहे, कारण त्यांनी कुर्ता आणि पायजमा घातलेला होता. आणि आता ही लोक काय माहिती कुठे गेलेत पार्किंग करायला. आता बघू शकता तुम्ही 1 वाजला आहे, एक वाजून गेलेला आहे. आमच्याकडे हाफ ॲन आवर आहे टेम्पलमध्ये जायला आणि याला. जर तुम्ही इथल्या इथे येत असाल तर बाजूला इथे गणपतीचं पण टेम्पल आहे, महागणपती टेम्पल गोकर्ण. तर तुम्ही इथे पण व्हिजिट करा, लागूनच आहे. मला माहीत नाही आवाज कितपर्यंत येत असेल ऑडिओमध्ये. आमचं सेकंड लोकेशन येस, महाबळेश्वर टेम्पल इज डन. अँड नाव आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन. आणि थिंग इज बॉईज लुंगी घालणार नव्हते दुर्वेस सोडून कोणीच, पण सगळ्यांना लुंगी घालावी लागली ॲट द एंड ऑफ द डे, कारण इकडे कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्हाला ही इथे यायचं असेल तर आधीपासून नाटकं करू नका, आधीपासूनच घालून या. मेन म्हणजे आमचं ऐका. हा, मुलींचं ऐकणं फार इम्पॉर्टंट असतं आयुष्यात, कारण की त्या कधीच चुकीच्या नसतात. हे ब्लॉग मध्ये ठेवायचं. ओके, बट वी रिअली हॅड अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. सी यू लेटर, बाय. तर आता आम्ही बीचवरती चाललोय पण सही आहे आणि तो व्ह्यू आपण नंतर दाखवतो तुम्हाला. जरा एक सेकंड इथे तुम्ही बघता काय येते. तर आता इथे असे मार्केट्स आहेत बीचवर. आम्ही आता बीचवरतीच चाललो आहोत. इकडे आमच्या एका मित्राची लुंगी सुटलेली आहे आणि आम्ही जामितोय त्याला. ध्वज बनवला. आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतोय, हवा खूप आहे. कुठून जायचं सांग ना. चल. सो गाईज, आता आम्ही इकडे आमच्या होमस्टेला पोहोचलेलो आहोत आणि बाजूलाच बीच आहे. पण ते बघून भीती वाटते आज आम्हाला. असं वाटतं आता पण पण पाऊस एवढा जोरात आहे की आम्ही फिगर आउट करतोय की एवढं सामान कसं आम्ही नेणार. ते वायरी बीच सारखं ना. तर आम्ही आमच्या सेकंड हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत, जे चिंटीने चूज केलेलं आहे. आणि इथे जाम पाऊस आहे. असं तिकडे बीच आहे. ह्या डोरच्या मागे ती बीच आहे आणि आम्ही आता जाम एक्सायटेड आहोत. सो गाईज आता वाजले 4 आणि आम्ही आता चाललोय जेवायला. आणि आम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नाही आणि डोकं पार गेलाय आमचं. इरिटेट होत आहे आता. मंदिरात जाण्यासाठी आम्ही उपास केलाय. आता तो सोडणार नॉनव्हेज खाऊन है ना. सांगत होती फ्रीचं जेवण आहे तिथे, प्रसाद वाटत होता पण खायला नको लोकांना, काय सांगणार. हा, तर आता आम्ही बघू आम्हाला कसं होतंय मॅनेज. द मिर्झन फोर्ट असेल ओपन तर आम्ही मिर्झन फोर्टला जाऊ. नाही, तो पण बंद शक्य वाटतोय मला. तुम्ही 4 वाजता जेवायला जाताय, 5 वाजता 35 मिनिट्स. बघू गाईज, तुम्हाला आता डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो. सो गाईज, आता आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहोचलोय. म्हणजे ह्याच्या मागेच आमचं रिसॉर्ट आहे, हे हॉटेल आहे. तुम्हाला नाही सांगू शकत, हा एवढा सुंदर व्ह्यू आहे समुद्राचा. आणि आम्ही पळतो.
कसं वाटतंय तुम्हाला हा व्ह्यू एन्जॉय करून? असं वातावरण आणि थँक्स टू आदिती शेळके या राईट. आणि जे हॉटेल बुक केलं आहे एवढं मस्त आहे, एवढं अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही बाजूला व्ह्यू बघू शकता. हा व्ह्यू आहे. हॉटेल आमचं 5 मिनिटं चालत मागे हे ह्याच्या मागे हॉटेल. निघालो ना आणि शोभत मस्त आणि विजा गडगत असते. काय व्ह्यू असतो तुम्हाला रात्रीचा. आता आम्ही इकडे परशुराम हॉटेलमध्ये जेवतो आहोत. तर आम्ही थोडंसं खाईल. हॉटेलवाल्यांनी सजेस्ट केलं तर मोस्टली तरी चांगलंच असेल. तर मग होपफुली ते पण आम्ही तुम्हाला दाखवूच की काय आम्ही खातोय नक्की. मोस्टली फिश थाळी तर खाऊ. चिकन थाळी असेल. लेट्स सी. सो गाईज आता आम्ही ओम पॉइंटला आलोय. नाही पोचतोय. अर्धा किलोमीटर बाकी. काय बोलते? 2 मिनिटं अर्धा किलोमीटर. तर आमचं आले. चला. सो आता आम्ही इथे आमचा लॉल झालेला आहे कारण इथे गेट आहे. तर बघू आता आम्ही यांना विचारतो कोणाचे लोकल्स वगैरे हे करतो. अंकल ओम व्यू पॉइंट किधर है? स्ट्रेट. ओके. तर ओम व्यू पॉइंट स्ट्रेट आहे. आता आम्हाला समजले तर आम्ही चुकलेलो आहोत. तर आपण दुसऱ्या गाडीमध्ये बघूया की त्यांचा उत्साह लेवल किती आहे. काय उत्साही? दरवेळी प्रमाणे आपण परत एकदा रस्ता चुकलेलो याप्रमाणे. तर मग काय झालेलं आहे नक्की तुम्ही सांगा काय चालू आहे? काय नाही आम्हाला ओम व्यू तो वाटला पण ऍक्च्युली आता आपल्याला इकडनं आय गेस काय म्हणजे इकडून मला असं वाटतं पार्किंग चार्जेस आत नाही वाटतं. ओम बीचला जाणार आपण मग. हो वाटतं. चालेल एकदा अनिश विचार ना. तर आता आम्ही ओम बीचला चाललो आहोत. तर आम्ही कुठे आपण ओम बीचकडे चाललोय आम्ही. आणि केस सेटच होत नाही. अख्ख्या व्हिडिओमध्ये मी केस सेट करतोय, केसच सेट होत नाहीत. सो आता ही लोक थांबली आहेत. आम्हाला कन्फ्युजन आहे. ओम बीच आणि ओम व्ह्यू हे 2 वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ओम बीचमध्ये ॲक्च्युअलमध्ये बीचमध्ये जातो आपण. तर ओम व्ह्यू त्याच्या अपोजिट साईडला टॉपला आहे. ते थोडं हिल साईडला आहे. तर आता आम्ही बघतोय काहीतरी सोल्युशन काढू आम्ही आता शोधतो. आम्ही पण नवीनच आहोत. तर ही लोक अशी आहेत. कसं वाटतंय? दरवेळीप्रमाणे यावेळी सुद्धा आम्ही एका जागेवर जाणार होतो आणि एका जागेवर आलेलो आहे. तर आम्हाला ओम व्ह्यू पॉइंट वर जायचं होतं आणि आम्ही गेलेलो आहे ओम बीचवरती. मग ओम व्ह्यू पॉइंट जो आहे तो रिस्ट्रिक्टेड आहे. म्हणजे बहुतेक तरी रिस्ट्रिक्टेड आहे आम्हाला वाटतं तरी अजूनपर्यंत तरी आम्हाला वाटतंय. तर आम्ही इकडे विचारतोय की भाई ओम व्ह्यू कुठे? तो पॉइंट आहे ना तो तसा होता. पॉइंट दाखव रे कुठं होतं. आपण इथून ॲडव्हेंचर ट्रेक करूया आणि जाऊया. आमचा ओम जो पॉइंट आहे तो इकडून आहे आणि आमचं ओमकार पाटी आहे. शी यार कट हिचे सगळे व्हिडिओ कट. काय घेते साक्षी? 180चा अँगलेट आहे. आणि दिस वन इज 120. काय उपयोग नाही. मला घ्यायचं होतं अँगलेट. मला घ्यायचं तर काय नसतं उगाच म्हणजे फक्त बघायचं. हे गाईज ट्रेकिंग करायची आहे. गाईज ट्रेकिंग करायची. ट्रेकिंग 100 के अंदर दे रहे तो बोलो. सो गाईज हे मी 2 असे घेतलेले आहेत. क्युटी पाणी सोडतं. तर मग ह्याप्रमाणे आम्हाला समजलेलं आहे की आता व्ह्यू पॉईंट कुठे आहे. व्ह्यू पॉईंट तर मग आता इकडून हा जो रस्ता दिसतो तुम्हाला
या रस्त्यावरून खाली जायचं आणि अजून अर्धा तास चढायचं आहे. मग हा ट्रेक आहे. तर इकडे सगळे तर रेडी आहेत ट्रेक करायला. मग आम्ही बघतोय की इकडे हे जे पॉइंट्स आहेत हे मोस्टली ते 100 रुपयाला बोलत आहेत. तर मग काय कमी होत आहे का बघूया. म्हणजे सगळेच घेणार तर काहीतरी कमी केलं पाहिजे. तर लेट सी डिस्काउंट काय करायचंय. इकडे पण काय डिस्काउंट होतं का बघूया पहिले. दुर्वेश घाणेकर तुम्हाला काय इकडे काय आहे? इकडचं काय करायचं. मी टर्टल्स घेतलेत. हां टर्टल्स घेतले कितीला? कितीला? 80 बोलला, 60ला घेतला. 60ला घेतला. अजून काय आहे तुम्हाला? साक्षी गेली करायला. तिकडे गेलेत करायला. ते लोक तिकडे करायला गेले. तर तुम्ही बघू शकता भंगी बांधण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय. हे गाईस आता तुम्ही हे बघा हे लोक ब्रेडिंग होत आहे. ब्रीडिंग होते. ह्याचं फायनल आउटपुट आम्ही तुम्हाला सांगू. पण यु नो ब्रेड्स आर व्हेरी क्यूट अँड सिम्पल. या तू पण अरे आर्या कुठे आहे? आर्या कुठे आहे? अरे गाईस इकडे आम्हाला अजूनही फिगर आउट करण्याचा प्रयत्न. 6:30 नंतर होतं आणि त्या पांढऱ्यात राहणार ती साईड. पण 6:30 नंतर होतं. कळत नाही आपण ते टाइम वेस्ट एक्झॅक्टली. पण काळोख तर नंतर होणार ना. हा नाही बरोबर बोलतोय गाईस. असं खूप परिश्रम करून खूप शिव्या घालून घ्यायचं बोलून शेवटी नाही बोलले काय. आपण हे अजिबात पटलेलं आणि नाही. यांचा लॉजिक मला ते काहीच समजलंच नाही. घेतलं काळोख नाही झाला आणि- रोम दिसणार नाही. हा ना काय टाइमपास किती logic? केलाय. हे बघा लॉजिक गॉड कौस्तुभ कारखानीस. आम्ही इथे फिरायला आलोय. एवढा सुंदर व्ह्यू बघायला आलोय आणि काय चाललंय यांचं. हे बाईला मारे ना मी. तुम्ही व्ह्यू बघू काय शकता. काय पण जोक मारते. काय मारला तुम्ही? काय मारला? ओम नाही दिसला तो ओमकारला बघू बोलते. अतिशय 65 आई शपथ. बाई चालेल, मारे ना तर मारेन ना मी. मी. मारेन मी आता बस झाला बाई. काय तुम्हीच सांगा या अशा मुलीच्या ब्लॉग मध्ये घ्यायचं काहीला. छपरी छपरी असं दिसतात ना ते नाव घ्यायचं. आमे छापरे. छपरी रॉक गार्डनचे आम्ही मालवणच्या ब्लॉग मध्ये हो दाखवलेला ब्लॉग. तर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच बघा. इकडे या इकडे साईडला आहे दिसला असेल ना. शेवटी पॉइंट घेतला नाहीये आणि बघितलं म्हणजे बघू शकता तुम्ही इकडे भिजलेलो आहे. पुन्हा सगळे भिजलेलो आहोत. सगळे भिजलेले आहेत. एवढी छत्री घेऊन पण मागून तर पुन्हा ओले झालेले आहेत माणसं. पण छत्री काय घेतल्या तिकडे गेला तो दुर्वेश गाणेकर बोलला की इकडे मंदिर आहे. तिकडे तुम्ही वरती पुढे तिकडे लिहिलेलं आहे नमस्ते कॅफे. कोणता मंदिर आहे तो अजून आम्ही शोधतोय. काय मंदिर कोणतं आहे. हा थंडी वाजते बाई. पोंचो पोंचो पाहिजे. पोंचोर अरे भाई खायला लागेल इकडे. तर ही लोक राहिले बाजूला. सुशांत पण आला आपल्या टीम मध्ये. सुशांत असतो दरवेळी आमच्या सुशांत असतो. व्ह्यू बघा काय तुम्ही व्ह्यू. हो 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 हो. तो चिंटी मॅडम थांबा. तर चिंटी मॅडम कसं वाटतंय तुम्हाला? वाटतंय छान. पण जो प्लॅन केला त्याची फजिती झाली आहे. आणि मी जे स्वप्न बघितलेले ऍज अन ऑर्गनायझर सगळे पाण्यात असे डुबलेले आहेत या पावसात. तर जेवढी पाहिजे होती मला तेवढी मजा येत नाहीये. हे तो मासाला जवळ पाण्याने. चला आता आम्ही मजा येते आता. एवढे सगळ्या जागे गेले म्हणजे मंदिरचा वाईब वेगळी होती. पण बीचची वाईब पण बीच आणि बीचला असा वाईब एवढा वेळ. मालवणला पण आम्ही गेलेलो. तर तुम्ही मालवणचा ब्लॉग बघितला नसेल नक्की बघा. तर गाईज आता आमचा ओम बीच व्ह्यू झालेला आहे. तो थोडासा फ्लॉप झाला आहे कारण पाऊस एवढा आहे की समुद्र अक्षरशः खवळला आहे. काय त्याची
व्ह्यू पॉइंट तर कॅन्सल झालेला आहे. हां आम्ही बीचवर जाऊन आलेलो. आणि एक व्ह्यू पॉईंट जो होता तो आय थिंक रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तिथे आम्ही न जाता ओम बीचच्या इथे आलो आणि इथे पण आम्ही छोटी का होईना ट्रेक केलीच शेवटी. आता खूप खूप म्हणजे खूप जास्त भिजलेलो आपण. खूप नाही रे. असा प्लॅन आहे की आता कॅफेला जायचं. इकडे फेमस कॅफे काय नाव त्याचं? कॅफे मंत्रा. तिकडे थोडाफार असं नाश्ता टाईप करूया आम्ही. नाश्ता केल्यानंतर तिकडे नाश्ता केल्यानंतर मग नंतरचा पुढचा प्लॅन जो आहे तो बघूया. तर आय गेस याच्या पुढे मी व्लॉग नाही करणार. हा दिवस आपण इकडेच संपवूया. जास्त मोठा ब्लॉग नाही करायचा कारण की आम्ही तसं पण खायला जाणार आहे आणि खाऊन नंतर घरीच जाणार. मग काय असं काय वेगळं असं काय नाहीये. आणि आमचा एक मेंबर आजारी पडलाय तर त्याला समोर परत करत बसलो तर जरा दोघीचा तो तापातापी करायचा. तापातापी करेल. आमचे कॅशियर आहेत शेवटी पैसे बिशे भेटणार नाही. तर आम्ही आता मंत्रा कॅफेला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता हा एकदम गरिबांचे कपडे घालून लाईव्ह कॅरिओके चालू आहे आणि हा जो व्ह्यू आहे ह्या डेकवर तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. आय बीच इथे आपण सनसेटला आलो असतो. सनसेटचा जो व्ह्यू असता क्लाउड्स मधला सनसेट व्हायला. तर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितलाच असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज. आणि सबस्क्राईब पण नाही. सबस्क्राईब आपण नाही बोलत करायला. लोक ते करतील. तुम्हाला आवडतील तर ते करतील. डे 1ची असते. डे 1चा ब्लॉग इथे येईल तुम्हाला लिंक. आणि तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील तर मालवणचे पण आधीचे ब्लॉग होते तर ते पण बघायचे असेल तर इकडे तुम्हाला भेटतील. नक्की बघा. नक्की बघा. चला गाईस बाय बाय बाय. सी यू डे 3. येस बाय. या गाईज आम्ही काय बघतोय? शार्क आहे इथे. शार्क शार्कची डेट